मी म्हणजे बघा तेव्हा असं 6-1 वर्षाचा लई भ्या वाटायचा अंधाराचा. हा आहे महाराष्ट्रातला वारणा नदीचा परिसर. गरिबी, गुन्हेगारी आणि निरक्षरताच होती इथं सगळीकडं. विकास हा शब्द सुद्धा माहीत नव्हता कुणाला. काय सुदेख नव्हतं इथं, काय बी नाही. कुणाचं लक्षच जात नव्हतं ह्या परिसराकडं. रोजचं जगणं देखील मुश्किल होऊन गेलं होतं. भुकेनं पोटात खड्डा पडायचा, पण खायला काय नसायचं. खाणार काय दगडधोंड. राखणार काय आणि जपणार काय. जे काय असायचं ते पण लुटलं जायचं. काय करणार काय. नशिबाला बोल लावत बसायचो. झालं विचार करत बसायचो, कधी इथला अंधार फिटणार आणि कधी इथं उजेड पडणार. या अशा निराशेच्या वातावरणात इथल्या मातीला, माणसांना बाहेर काढायचा विश्वनाथराव कोरे, के.डी. पाटील आणि यशवंतराव चव्हाण या 3 तरुणांनी चंगच बांधला. या धडाकेबाज तरुणांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतःला झोकून दिलं. देशात सगळीकडे गोंधळाचं, अंधाधुंदीचं वातावरण होतं तेव्हा. लढाई फक्त ब्रिटिशांची नव्हती, तर बेकारी, गरिबी, निरक्षरता सगळ्यांची 2 हात करायला हवे होते. सगळं जिंकायला हवं होतं, बदलायला हवं होतं. त्या क्षणी विश्वनाथराव कोरे यांना जाणीव झाली की लढा देण्याची सुरुवात ही आपल्या गावातूनच करायला हवी. आणि ते आपल्या गावी कोडोली इथं परत आले. वारणेचा हा परिसर पाहिल्यावर विश्वनाथराव कोरेंच्या डोळ्यात जणू काही सोनेरी भविष्यच चमकलं. डोक्यात अनेक कल्पना आल्या आणि त्यांनी दूरदृष्टीनं आपलं स्वप्न साकार करण्याचा ध्यासच घेतला. हे तर होतं नवनिर्माणाचं आणि ग्रामोद्धाराच्या एका क्रांतीचं पहिलं पाऊल. आपल्या कामाचा श्री गणेशा त्यांनी कोडोली हायस्कूलची स्थापना करून केला. सहकाराचा, सहकार्याचा आणि सहजीवनाचा हा मंत्रच वारणा खोऱ्याच्या भरभराटीचा बीजांकुर ठरला. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. पारतंत्र्याचं मळभ दूर झालं होतं. आपल्या स्वतंत्र देशात आता शेतकऱ्यांसाठी अनेक साधन सुविधा उपलब्ध होत्या. ग्रामीण जनतेला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी करण्यासाठी विश्वनाथराव कोरे तेव्हा वेगवेगळ्या शक्यतांचा अंदाज घेत होते. त्यांना उसाच्या रूपात आपल्या प्रगतीचं जणू प्रतिबिंबच दिसलं. थोडाफार ऊस यायचा, पण त्याचा गूळ करूनच शेतकरी त्यावर गुजराण करायचे. या गुळाऐवजी साखर तयार केली तर शेतकऱ्यांच्या कमाईतही घसघशीत वाढ होईल असा विचार त्यांच्या मनात आला. पण साखर कारखाना सुरू करायचा तर हातापाशी सोयी सुविधाही नव्हत्या. मग शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर काम केलं तर. विश्वनाथरावांच्या मनात ही कल्पना आली. मग पुढचं काम होतं ते शेतकऱ्यांचं मन वळवण्याचं, त्यांना सभासद करून घेण्याचं, वारणा परिसराच्या विकासाचं चित्र त्यांच्या पुढं उभं करण्याचं. पण त्यांनी हे अवघड काम देखील चिकाटीनं आणि यशस्वीपणे हातावेगळं केलं. त्यांना सहकारातली समृद्धी आणि सामर्थ्याची जाणीव होती. विश्वनाथ उर्फ तात्यासाहेब कोरेंनी अखेर यशस्वीपणे ऊस उत्पादकांसाठी सहकार चळवळ उभी केली. वारणा सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली आणि मरगळलेला सुस्त वारणा परिसर नव्या उत्साहानं कामाला लागला. ऐंशी गावांना एकत्र करून तात्यासाहेब कोरे यांनी श्रमसातत्यानं आणि आत्मविश्वासानं अनेक संकटांवर मात केली. या साखर कारखान्याबरोबरच वारणा सहकारी संघानं आणि गावकऱ्यांनी मिळून घाम गाळून तब्बल 5 धरणं उभी केली, तीही बाहेरच्या कुणाच्याही मदतीशिवाय. या धरणांमुळे पाटबंधारे विकसित होऊन ऊस उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली. साखर कारखान्याचा फक्त विकासच झाला असं नाही, तर लवकरच भारतातला सर्वात मोठा ऊस तोडणी कारखाना म्हणून त्याला मान्यताही मिळाली.
एकेकाळी दरोडेखोरांनी वेढलेल्या परिसरातल्या या शेतकऱ्यांना बँकांची कर्ज मंजूर होण्यासाठी आता केवळ शब्दाचं तारण पुरेसं होतं. साखरेनं सगळीकडे समृद्धी आणली. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचं जणू नवीन आयुष्यच सुरू झालं. अखेर तात्यासाहेबांचं शेतकरी सहकाराचं स्वप्न साकार झालं. पण भूमिहीन आणि अत्यल्प भूधारकांना या साखर कारखान्यापासून फारसा फायदा होत नव्हता. अशा तळागाळातल्या लोकांसाठी पूरक उद्योग ठरेल अशा वारणा सहकारी डेअरीची स्थापना झाली. नवीन उद्योगधंद्यांना मदत करण्यासाठी नवीन आर्थिक धोरण घेऊन वारणा सहकारी बँकही सुरू झाली. गुरंढोरं घेण्यासाठी या बँकेनं शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा दिलं आणि बघता बघता त्यांचा हा जोडधंदा जोरदार चालायला सुरुवात झाली. आज रोज 3 लाख लिटर दूध जमवून प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला आधुनिक प्रकल्प या डेअरीमध्ये आहे. दूध उत्पादनाच्या या अभूतपूर्व यशानंतर वारणा दूध संघ फक्त दूध उत्पादनाच्या व्यवसायातच न राहता स्ट्रॉबेरी, बदाम पिस्ता, केशर इलायची इत्यादी स्वादाचं श्रीखंड, चविष्ट आम्रखंड, शुद्ध कणीदार तूप, दूध पावडर, थंडगार मधुर लस्सी, शहरातही वेगानं प्रसार झालेलं चीज आणि बटर इत्यादी दुग्ध पदार्थांचंही उत्पादन करू लागला. वारणा श्रीखंड आणि वारणा लस्सी तर जनतेमध्ये खूपच लोकप्रिय आहे. वारणा उत्पादनांच्या वितरणाचं जाळं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळं वारणा हे नाव आता घराघरामध्ये लोकप्रिय झालेलं आहे. गेली 10 वर्ष मी मुंबईत राहते. वारणा श्रीखंड, लस्सी, दूध या वस्तू आमच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनल्या आहेत. किती उत्तम क्वालिटी असते त्यांची. आजूबाजूला इतकं सगळं होत असताना वारणा परिसरातल्या महिलाही स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी एकत्र येऊन वारणा भगिनी मंडळ सुरू केलं आणि आपल्या भागात होत असलेल्या या क्रांतीला स्वतःचाही हातभार लावला. शिवाय चूल आणि मूल यातून बाहेर पडून आपणही स्वतंत्रपणे काही करू शकतो हेही दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं जागरूकता निर्माण झाली. गेल्याच महिन्यात मी स्वतः वारणा बँकेकडून लोन घेतलं. त्यातून मी माझ्या मालकांना एक झकास फटफटी घेऊन दिली. आजकाल बँकेचे सर्व व्यवहार मीच पाहते ना. तात्यासाहेबांना फक्त पैसा कमवून सुबत्ता आणायची होती असं नाही, तर आपली स्वप्न पुरी करण्यासाठी त्यांना आर्थिक आणि वैचारिक क्रांती घडवून आणायची होती. म्हणूनच त्यांनी वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यांना माहीत होतं की ज्ञानाशिवाय जागृती, क्रांती घडून येणार नाही. तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कला, शास्त्र आणि तंत्रज्ञान विषयाचं शिक्षण देणारी शाळा कॉलेजं त्यांनी या संस्थेद्वारे सुरू केली. गरिबी आणि निरक्षरतेविरुद्ध तात्यासाहेबांनी सुरू केलेली लढाई आता जिंकण्याच्या मार्गावर होती. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच कलेला उत्तेजन देण्याचीही तात्यासाहेबांची वृत्ती होती. त्यामुळेच परिसरातल्या बालकलावंतांना हेरून त्यांचा ऑर्केस्ट्रा तयार करण्यात आला. हा अद्भुत ऑर्केस्ट्रा म्हणजेच जगप्रसिद्ध वारणा बालवाद्यवृंद. श्री वारणा व्यायाम मंदिर अत्याधुनिक सुविधा असलेली व्यायामशाळा. शारीरिकदृष्ट्या तरुणांनी सक्षम व्हावं आणि कुस्ती इत्यादी पारंपरिक खेळांविषयी आवड निर्माण व्हावी याच उद्देशानं तिची स्थापना झाली. बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसंच भारताच्या भावी तरुणांमध्ये शिस्त, देशभक्तीची भावना यावी यासाठीच तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीची स्थापना झाली. वारणा सहकारी संकुलातल्या लोकांची देशभक्ती आणि देशाप्रती असलेली कर्तव्य भावना यांना आर्थिक विकासापेक्षाही फार महत्त्व आहे. या सैनिकी शाळेत मुलांना अशा पद्धतीनं तयार केलं जातं की पदवी शिक्षणानंतर या मुलांना NDA सारख्या लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्येही प्रवेश मिळण्याची शक्यता वाढते. आज मी कोणतेही पाऊल उचलताना स्वतःशीच विचार करतो, जर मी निरक्षर राहिलो असतो तर हे शक्य झालं असतं का? पुरुष, बायका, मुलं बाळं सगळ्यांनी मिळून स्वावलंबी होण्याचं ठरवलं. त्या दृष्टीनं एकजुटीनं प्रयत्न केले. त्यांना कधीच मागं बघावं लागलं नाही. एका पाठोपाठ कल्पना सुचत गेल्या, स्वप्न सत्यात उतरली आणि त्यातूनच अनेक संस्थांची निर्मिती झाली. वारणा सहकारी कोंबडी संघ ही अजून एक नफा देणारी संस्था.
इथं अत्याधुनिक सुविधा आहेत आणि त्यामुळे तिथलं वातावरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं एकदम निर्जंतुक राखलं जातं. हा एक प्रचलित ग्रामीण व्यवसाय आहे, पण त्यालाच सहकारी तत्वावर चालवून एक किफायतशीर संस्था बनवल्याचं एक उत्तम उदाहरणच ठरलंय. वारणा बाजार सहकारी संघाच्या सर्व खेड्यांमध्ये या बाजाराच्या शाखांची साखळीच आहे. सगळ्यांच्या दैनंदिन गरजा या एकाच छताखाली पूर्ण केल्या जातात. साखर कारखान्यात जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी अजून एक कारखाना उभारला गेला. बगॅसचा वापर कच्चा माल म्हणून करून कागदाचं उत्पादन करण्यात आलं. ही पेपर फॅक्टरी म्हणजे टाकाऊ मालातूनही भरपूर उत्पन्न निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण. वारणा डिस्टिलरी हा सुद्धा असाच टाकाऊ मालातून भरपूर नफादायक उत्पादनाचा अजून एक सुंदर नमुना आहे. इथे मोलॅसिसचा वापर करून इंडस्ट्रियल अल्कोहोल बनवलं जातं. अधिक दर्जेदार शेतीसाठी उत्कृष्ट आणि पर्यावरणपूरक असं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीनं वडगाव शेती संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्यात आलं. 200 खाटांचं महात्मा गांधी रुग्णालय पारगावला चालू झालं. या रुग्णालयातल्या अत्याधुनिक सुविधांमुळे स्थानिक लोकांना आता उपचारासाठी शहराला भेट द्यायची गरज राहिली नाही. उलट आता दूरवरूनही रुग्ण येतात आणि वारणा संकुलाला दुवा देतात. दूरदृष्टी असलेल्या तात्यासाहेब कोरेंनी 50 वर्षांपूर्वी पाहिलेलं वारणा परिसराचं चित्र आज प्रत्यक्ष आकाराला येत आहे, बघणाऱ्यांना प्रेरणा देत आहे. तात्यासाहेब कोरे यांच्या द्रष्टेपणाचा हा वारसा त्यांच्या मुलांनीही म्हणजे विलासदादा कोरे यांनीही चालवला. अतिप्रगत शेतकी तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शिक्षण पद्धती इथं आणावी अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यांच्या पश्चात तात्यासाहेबांच्या नातवानं म्हणजे विनय कोरे यांनी, लोक प्रेमानं त्यांना सावकार म्हणतात, त्यांनी हा वारसा धडाडीनं समर्थपणे चालवला. वारणा सहकारी संघ हे एक सहकाराचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सर्व जगाला ठामपणे दाखवून दिलं. सर्वसामान्य माणसाला त्याची जीवनधारा निश्चित करण्याची शक्ती पोचवणं हे तात्यासाहेबांनी आम्हाला घालून दिलेलं सूत्र आहे आणि हे सूत्रच आता आमची कायमची जबाबदारी बनलेलं आहे. भारतीय परंपरेनं दिलेली उच्च मूल्य सांभाळणं आणि त्याचबरोबर 21व्या शतकातील उच्च तंत्रज्ञानाची आव्हानं पेलत समाजाला त्या दिशेनं नेणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळात या परिसरातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदूत मानून वारणा संकुलाच्या माध्यमातून हा वेगवान विकास करायचा असा आमचा निर्धार आहे. एका छोट्या शाळेच्या रूपात या चळवळीचं बीज रुजलं आणि आता इथं वारणा वायर्ड विलेज प्रोजेक्टद्वारे आणखी एका क्रांतीची नांदीच ऐकू येते. आशियातला सर्वप्रथम असा हा शासनाचा पायलट प्रोजेक्ट. या परिसरातल्या 80 गावांचं संगणकाच्या जाळ्यानं नेटवर्क निर्माण करण्यात आलंय. वॅपकॉस हा अत्याधुनिक फलप्रक्रिया उद्योग. हा कारखाना अमेरिकन अर्थ आणि तंत्र सहाय्य घेऊन उभारलाय. खरंच आहे, आता आंतरराष्ट्रीय निधीसाठीही वारणा शेतकऱ्यांचा केवळ शब्दच पुरेसं तारण होतोय. वारणा परिसरातल्या नव्या पिढ्यांपर्यंत विकासाची ही फळं पोहोचली आहेत. इथला प्रत्येक शेतकरी ह्या सहकाराच्या यशस्वी गाथेचा भागीदार आहे, साक्षीदार आहे. वारणा परिसरात शेतीसाठी बंधारा असो वा साखर, दूध किंवा इतर उत्पादनं, इथली प्रत्येक प्रक्रिया ही आज साकल्यपूर्ण, परस्परांशी जोडली गेलेली, परस्परांवर अवलंबून असलेली आणि बाहेरच्या जगापासून जवळजवळ पूर्णपणे स्वतंत्र, स्वावलंबी अशी बनली आहे. या मातीत माझा जन्म झाला, हेच माझं मोठं भाग्य. आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालंय. दारिद्र्य आणि निरक्षरतेपासून स्वातंत्र्य. इथंच दिसतं खऱ्या अर्थानं संपूर्ण स्वातंत्र्य. आनंदानं जगण्याचं, फुलण्याचं, फुलवण्याचं. इथला प्रत्येक जण माझ्यासारखा मुक्त आहे, गरिबीपासून, निरक्षरतेपासून. नवनिर्माण झालंय, दूरदृष्टी चिरंतन आहे. या मातीला स्वयंपूर्ण करणाऱ्या माझ्या वाडवडिलांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. एकेकाळी विकासाला वंचित असलेला, अंधाराच्या गर्तेत सापडलेला हा वारणा नगर परिसर आज प्रतिस्वर्ग झालाय.
सहकार चळवळीतला एक आदर्श बनलाय आणि इतरांना प्रेरणादायक ठरलाय.